सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्हा परिषदच्या काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केले की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केले। मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना बोलणे आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो। आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते। 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले। सर्वजण स्वतः गेलेत। त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही। सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले। दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं। अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं की त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण यानं केलेलं आहे। त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेला नाही। अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे। त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली, मुलांनी स्वतःच्या म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली। ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं का की तक्रार आली तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं। पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि ह्यानं निवडणुकीच्या ह्यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कुणाला किडनॅप करून नेल्या अशी तक्रार जी असते त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे। त्यामुळं मगाशी जे मी म्हटले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली। हे बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 ते रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी त्या आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्याबरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्याबरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले। हे कालच्या ह्याच्यातले आहे। आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्याच सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता काय जे काय असेल तर त्यांनी बघा आम्ही काय त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कुणालाही करून आलो नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही। मग दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळे आमच्यावर केले जातात, त्यात काही तथ्य नाही। जे काही मी परत सांगतो की पोलिसांची कार्यवाही जी झाली ती पोलिसांनी आलेल्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही केलेली। आम्ही काय पोलिसांचे कपडे घालून काय आम्ही जाऊन तिथं काय पकडापकडी किंवा त्यांची दांडकी घेऊन काय आम्ही तिथं जाऊन बसलो नव्हतो।
पोलिसांनी हे केलेलं आहे, पोलिसांनी कार्यवाही केली. पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात, त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं. पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता. त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं? आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलेलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय, त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. आपण आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल, आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय ह्या बोलण्याला वरून दबावाला? तर तुम्ही आता शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काही आत्ता मंत्री झालो, मी काय जयभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही, ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली, आत्ताची टर्म झाली, ग्रह आता सांभाळले. आता आमचा कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी ही निवडणूक फोन झाल्यानंतर हालचाल सुरू झाली की तुम्ही काही करा पण अध्यक्ष बनवा असा कधी फोन कधी झाला, कुणाला झाला, न कुठला, पण ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्यात अर्थ नाही ना. फोन झाला आणि मग हे झालं आणि मग ते झालं. तुमच्या फोनवर झालं तर काय आलेले आहे मुंबईचे आलेले आहे. आता आमचा विषय आहे हा. आता हे कुणी वागणूक दिली, काय दिली आणि कोणाच्या ते समजा हे जर चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी कुणाच्या हात होता, आम्ही पेटवला का काय केलं? पालकमंत्री पहिल्यांदा पोलिसांचं पालकमंत्र्यांचं आणि पोलिसांचं काय प्रेम आहे आम्हाला माहित नाही. आम्ही काय त्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये नव्हतो. पोलिसांची जी कार्यवाही मी परत सांगतोय, जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरनं जी होती ते होतं. आता त्यांचं आमचा विषय एवढाच आहे की आम्ही पूर्ण लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आम्ही जातानाच आमचे सगळे म्हणून 32 जण होती आणि दुसरे जे आमच्याच विचाराचा एक जण ह्यांनी खरं म्हणजे डांबून ठेवला होता, ताब्यात ठेवला होता. त्यानं आज गेल्यानंतर नाव वेळ आल्यावर सांगितलं ना कुणी आम्हाला मतदान दिलं. आणि तुम्हाला नाव माहितच आहे की काय सांगायचं. आम्हाला आज गेलं तर ज्याला आमच्या डांबून त्याने आम्हाला एक मतदान आम्हाला, त्यामुळे आम्ही तिथे कुठं राडा घडला नाही, अजिबात नाही. एवढा ज्या सदस्यांनी आम्हाला विचारतात आता आम्ही कसं याला हे देणार? पहिला काय विषय, कालपासून जे अकांड तांडव करताय, जे पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांच्या विरोधात करताय, आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटेल. 5-5 पोलीस गाड्या मागं पुढं घेऊन पोलिसांची हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर तो सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेटीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेटीला धरायचं काम केलं कुणी? म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. कारण तुम्ही SPशी बोलताना सुद्धा गडगडे असल्यासारखं SPला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केलं, नाम कशाला. काल तुम्ही जिल्हा परिषदेचे सगळे CCTV काढून बघा, ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आता स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बळीवार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही. ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतो लोकशाहीच्या गप्पा मारतं का? तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्याला हाताला धरून तुम्ही कसं काय नेता?
आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कोणी दाखल केला आहे म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कोणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षामध्ये तुमचा चाललाय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय, आम्ही थोडं सांगितलं आज त्याचं अपहरण झालं म्हणून. त्यामुळे काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? अरे त्याला गाडीत उतरताना सोडून हाताला धरून जातात, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या मंत्र्यांनी उच्छाद मांडला होता, पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणुका होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपनं हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि ह्या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, हे सगळं भोगलेलं आहे. अरे बाबांनो, जयकुमार गोरे जिल्हा परिषदेमध्ये आला, बरोबर ना? ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो तर मीच पहिला रुबाब मारायला पाहिजे तिथे येऊन. याच्यावर सगळी माझ्या मागं पुढे फिरली असते ना. लोकशाही मार्गाने निवडणूक होते, आपण रिसर्च करायचं नाही ही परिस्थिती होती. आपण नाही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. जिल्हा परिषदेचं मतदान आहे 11 वाजता, तुम्ही शिवला सांगून बैठक लावता 11 वाजता. लेखी पत्रांनी तिला सांगता की बैठक घ्या 11 वाजता. कशी हा बैठक होते? तर लोकशाहीची मूल्य जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकशाहीची मूल्य जपायची जबाबदारी आपली आहे. सातत्यानं ज्या पद्धतीचं त्यांचं काल जे सांगणं होतं, लोकशाहीचा खून झाला, गाव घोटला, हे झालं. एक विषय आहे की जर पोलिसांना त्यांनी त्यांची कारवाई करू दिली असती, जर त्या कारवाईत ते मध्ये आली नसते तर कदाचित त्या दोन्ही सदस्यांना मतदानही करता आलं असतं. जेव्हा तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई चौकशी सुद्धा करू देणार, केस झाली का नाही झाली हे सुद्धा बघू देत नाही तुम्ही त्यांना, पोलिसांना हात लावायचा नाही आरोपीला, ही कुठली पद्धत? या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आपण त्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता, कदाचित मतदान पण केलं असतं त्या सदस्यांनी. पण ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला, आणि अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले त्यांनी मतदान केलं, तरी काय जिंकत होते का ते? अरे लोकशाहीनं कामेशला लोकशाहीनं जो अधिकार दिलाय ते कामेशनं केलं. न्याय द्याल का? कामेशला न्याय द्याल का की त्यांनी तुम्हाला मतदान केल्यामुळे त्यांना न्याय द्याल का? ते कामेशन आम्ही बघू ना, तुम्ही का चिंता करता? आता मला काय कळलं, कालपासून हेच चाललंय की भाजपनं काय करा. भाजपनं काय करा हे भाजप ठरवेल ना, आम्हाला ठरवू दे ना पक्ष म्हणून आमचं, आम्हाला काय ठरवलं. भाऊ म्हणले तसे अजितराव, एक तर हा कुणावर अन्याय होणार नाही ही तर जबाबदारी आमची सर्वांच्याच बाबतीत आहे. 100% आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही.
आणि आमचं हेच आहे की जे आमच्यावर आम्ही लोकशाहीचे कुणी आहोत वगैरे वगैरे त्या गोष्टी जे बोलल्या गेल्या काल त्यांच्या आलेल्या अपयशानंतर, तर त्याची वस्तुस्थिती आम्हाला मांडायची होती म्हणून आता पुढचे विषय काय असतील तर जसं त्यांनी सांगितलं किंवा आमचे पक्षाचे नेतृत्व आहेत वगैरे, आमचे पण पक्षाचे नेतृत्व आहेत, ते पण काय पुढचे विषय असले तर ते बघतील काय करतात. माझ्या माहितीनं अशी CM साहेबांची आणि कोणाची भेट झाली असं अजिबात नाही. CM साहेबांनी जे सांगतात वर्ण फोनवर असं काही नाही. जे झालंय ते जिल्हा पातळीवरचे विषय झाले आणि त्या ह्याच्यामध्ये अरे बाबा मराठे साहेबांनी त्यांचे विचार मांडले, त्यांचे प्रश्न आम्हाला काय विचारतात, त्यांनी त्यांचं मत सांगितलं असं काय करतात, ते त्यांचं मत मग पालकमंत्री आहात होते का म्हणजे आम्ही असं समजायचं चिमकुटे घेऊन आम्ही सगळ्यांनाच घेतलं असं चिमकुटे सगळे मग आम्ही सगळीच आमच्या सगळ्या 32 जणांना पाठवलं असं सगळ्या चिमटे म्हणजे एक मत बरं भाऊ, पालकमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना खरं तर एक प्रकारे तिथं आत गेल्यानंतर जे काही झालं असेल ते तिथल्या लोकशाहीच्यानं झालं, बाकी काही तिथं आत वेगळं झालं नाही. आणि चिमकुटे घ्यायला निघायला तो काही जगा तो माणूस आहे, चिमकुटे घ्यायला काही ते काय असं काही शिकून नेलेलं काही आहे की चिमटा गेला की हात हा विषय आहे. सभागृहामध्ये CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि ते जेव्हा कोर्टात कचेरीत जातील तेव्हा ते तिथं बघतील, कोर्टात निर्णय घेतील. आपण आता त्याच्यावर बंद केलेले नाही, अजिबात नाही. आतले बंद चालू आहेत, आतले चालू आहेत, आतले 100% कॅमेरे चालू आहेत. तुम्ही काय तो वेगळा निगेटिव्ह सांगू नका. 100% आतले कॅमेरे आहेत. सगळ्या निवडणूक प्रक्रियेचं शूटिंग झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट ऑन गोष्ट शूट झालेली आहे. कामेशनं कुणाला मतदान दिलं हेही शूट झालेलं आहे आणि तो काय बोलला हे शूट झालेलं आहे. त्यामुळं काही सांगायची आवश्यकता नाही. कोण बाहेरून काय म्हणतंय, कोण सांगते. तुमच्याजवळ 45 दिवस माणूस राहिल्यावर तुम्हाला वैतागून दुसऱ्याला मत देतो हे तपासणं का करतो असं. चंद्र पवार पक्षासोबत केली, काँग्रेससोबत केली, तर काँग्रेसचे सदस्य त्यांच्यासोबत होते. तर कुठं आमच्या महायुतीचा विषय आला इथं. महायुतीचा कुठलाही क्रायटेरिया या युतीला लागू होत नाही. चॅलेंज दिले लोक. सुरुवात त्यांनीच केली होती, शेवट आम्ही केला. स्टेटमेंट असं आलंय कालच्या निवडीवरून. विषय आहे हाके साहेबांनी काय बोलला तो विषय येतो. आपण म्हणता ती गोष्ट जी आहे निवडणुकीच्या प्रक्रिया असतात, प्राप्त परिस्थिती जशी निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय घेतलेले आहेत असं समजायचं काहीच कारण नाही. आता सोलापूरमध्ये ओपन महापौरची सीट होती, आम्ही पद्मशाली समाजाला दिली. त्याच्यावर मी चर्चा झाली की ते असं का केलं, असा विषय होता. इतर प्राप्त परिस्थितीनुसार आम्हाला काही निर्णय घ्यायला लागले, आम्ही घेतले. तेव्हा कोणावर अन्याय करणं हा हेतू नव्हता. परिस्थितीनं काय गोष्टी राजकारणामध्ये किंवा युद्धामध्ये कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला लागतात, ते मात्र होणार आहेत. भाव प्राप्त परिस्थितीनुसार म्हणजे याचा निर्णय जिल्हा परिषदेपूर्वी ठरला होता. आता ते जर तुम्हाला आम्ही आता घरात काय चाललंय, पक्षात काय चाललंय, निर्णय कधी घेतला हे सांगायचं म्हणजे अवघड काम होईल. राजकारणामध्ये काही गोष्टी या गुप्त ठेवायच्या असतात, त्या गुप्त असतात. आणि त्यामुळं इथं जर सगळं सांगितलं तर मग बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी समोर येतील. आम्ही महायुतीत एकत्र आहोत, आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करतो, उद्या एकत्र काम करतो. त्यांनी जो इशारा एवढं सिरियस घेत आहे, काल थोडा रागराग होता, आज कमी झाला असेल, उद्या आणखीन कमी होईल. काय चिंता करतो उगाच? भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लढलाय आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषदेमध्ये काम करेल. आम्ही इथं कोणासोबत अलायन्स करणार नाही. आत्ता या पातळीवर आम्ही कोणासोबत अलायन्स करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून काम करू. ते बाबांना माहिती अरे बाबा एका आरोपीनं केलेल्या वक्तव्यावर ते खरं मानायचं नसतं, हे आपल्या सिस्टममधला भाग आहे. एक आरोपी जेव्हा बोलतो
तेव्हा ते खरं मानायचं नसतं. भाऊ तुम्ही पाटणला तरी पदाचे इलेक्शन मध्ये सरकार झाल्यानंतर निर्णय द्यावा तर तुम्हाला रायगडचा पेच किती झाला माहित आहे, नाशिकचा पेच किती झाला माहित आहे. जसं ह्या जिल्ह्यात भाजपच्या जागा जास्त आल्या आहेत निवडून, पण कुठे इथं आम्ही कुणी तसा पेच आम्ही भाजपच्या कुणीच निर्माण केला नाही किंवा कुणी एक ब्रशब्दानं पण आम्ही हे केलं नाही किंवा आमचे असं कसं रायगड नाशिक अजून पण आदांतरी येत आहेत तिथले विषय आम्ही कधीच हे केलं नाही की बुवा हे आमचे जास्त आले भाजपचे जास्त आले वगैरे. उलट त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, अजितदादा पण होते, त्यांनी जो निर्णय घेतला, ज्याला जी जबाबदारी दिली, ज्या पक्षाला जो जिल्हा दिला, तसं सातारा आम्ही मान्य केलं ना. व म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं माही होती त्याप्रमाणे CM साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला. कुठं आम्ही एका आमच्या इथल्या एका पण आमदारानं कुणी आक्षेप कुणी काहीच बोललेलं नाही, कुठं पक्षाकडनं आक्षेप काहीच नाही. आम्हाला काय त्याच्यामध्ये आम्हाला कुठं काय वाईट वाटत विषय. भाऊने काम करणारे नेते आहेत, त्यांना काय भीती वाटायचं कारण नाही. पण हे काय मी तुम्हाला आजही सांगतो, उद्या सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहतो. मग त्यावेळी कोण नाराज होतोय, कोण काय होतोय त्याचा काही फरक पडत नाही. कालची निवडणूकसुद्धा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, आम्ही सगळ्यांनी मिळून संघटित. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असताना किती लोक दुखावली, किती लोकांना वाईट वाटलं, त्याचा फिकीर करायचं काही कारण नाही. आम्ही आमचं कर्म केलं आहे. त्यामुळे ते करत असताना कोणाला सगळ्यांना चांगलं कसं वाटेल मला समजतच नाही. ते आमचे विरोधक आहेत, ते कसे आमच्याबद्दल चांगलं या निवडणुकीपुरते आता आम्ही दोघं एकमेकांविरोधात ते कसे सभापती निवडी पहिला विषय सांगितला की आम्ही आमचा निर्णय घेऊ, आम्ही बसून आम्ही निर्णय घेऊ. आपण काम करता आताचे ते काँग्रेसला सोबत घेऊन लढले, ते शरदचंद्र राष्ट्रवादी सोबत घेऊन लढले, ते उबाटाला सोबत घेऊन लढले, त्यांनी कुणाला सोबत घेतलं, सगळ्यांना सोबत घेऊन ते लढलेले. इथं माहितीचा सवाल आला कुठं मला अजून पण तुमचं कळून झालं काय संबंध आहे माहितीचा. तुम्ही जवळ करत नव्हता त्यानंतर नाही दुसरा एक विषय क्लिअर करतो बाबा. एक पहिला विषय प्रस्ताव दिला होता आणि माझ्या मिटिंगला आले नाहीत. पालकमंत्र्यांनी ऑफिसमधल्या शिपायाकडून आमच्या ऑफिसमधल्या PA ला फोन केला होता आणि त्यांनी बैठकीला बोलवलं होतं. एवढी पालकमंत्र्याची उंची वाढली होती की राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्याला शिपायाकडून फोन करायला लावले. ऑपरेटरनं फोन केला होता की मिटिंग आहे. ना कधी मला त्यांचा मिटिंगसाठी फोन आला, ना कधी आम्हाला त्यांनी मिटिंगला बोलवलं. आणि त्या बाबाराजेंना बोललं असं मला माहिती नाही, पण मला जिल्हा परिषद अगोदरच्या बैठकीत मला कधी बोलवलं. पण तुम्ही जे म्हटला इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी पालकमंत्र्यांना मी स्वतः भेटलो, एकदा मुंबईमध्ये बोललो, मी मकरंद आबांना पण बोललो. आधी मला पालकमंत्री म्हणले मकरंद आबांशी बोलायला लागेल, मी मकरंद आबांना पण बोललो. परत मुंबईमध्ये मी या दोघांच्या बरोबर पण एकत्र बोललो की ही कुठंतरी एकत्र येऊन करूया युतीमध्ये, संघर्ष संपल आणि सगळ्यांना काम नीट करता येईल, जिल्ह्यात हे होईल. त्याच्यानंतर पण जे मला वाटते नितीन काकांनी काय तर सांगितलं की आम्ही बाबांना बोललो होतो आणि त्या दिवशी पण मला ज्या वेळेला मला मकरंद आबा मी त्या दिवशी पण एवढंच मी त्यांना सांगितलं की बुवा ठीक आहे तुम्ही म्हणत असाल कुणी आहेत, म्हटलं तुम्ही तुमचे नेते तटकरे साहेबांना बोला. मी म्हटलं आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब CM साहेबांपर्यंत मी निरोप पाठवतो की असं जर करायचं असतं तर कसं. आणि म्हटलं पालकमंत्र्यांना शिंदे साहेब वरच्यांनी बोलू दे आणि काय असेल ते आपल्याला निरोप देऊ दे खाली. हे इथं बोलण्यापेक्षा वरच्यांनी 3 प्रमुख नेते राज्याचे आहेत, 3 प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाचं ठरवू दे. कारण रायगडमध्ये असंच ठरवलं तिघांनी मिळून. म्हटलं हे पण आम्ही माझं काम केलं, मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना निरोप दिला आहात किंवा असं पण ह्यांच्याकडनं पुढे हातचं जाईल नाही. आमच्या नेत्यांची ह्या दोन्ही पक्षाचे वरचे नेते कोणच बोलले म्हणजे मग ह्यांनी त्यांना निरोप दिले का नाही दिले हा विषयच नाही ना. पहिला विषय आहे बाबा की आमचं ठरलंय, सेना आणि राष्ट्रवादी ठरलंय, आम्ही मिळून केलं, आमचं ठरलंय, आम्ही दोघे मिळून करणार. हे पहिल्या दिवशीच सांगितलं. त्यांचा जो प्लॅनच होता, फक्त आम्हाला तुम्ही मगाशी म्हटलं त्यांना लागलंय त्यानंतर विचारपूस वगैरे केली का?
कुठं कोणाला लागले जखमी झाले. पालकमंत्र्यांनी जखमी झाले. नक्कीच उद्या भेटतो आम्ही हाऊसमध्ये विचारतो नियोजन गोल भाजपच्या संयोजन असतं. मला जर व्यवस्थित निरोप आला नाही तर तुम्ही पत्रकार परिषदेला घेतलं. साधा विषय आहे ना बघ राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री जर ऑफिसमधल्या शिपायाकडून ऑपरेटरकडून मिटिंगला यायला निरोप येत असेल तर याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय तुम्हाला पाहिजे त्यांना सातत्यानं जे सांगितलं त्यांना जर बैठकच करायची असती तर कधी आता फोन केला असता राजेसाहेब या आपण बसू गोरेसाहेब या आपण बसू कधी फोन केला असता आणि बोललं असतं बैठकीला झाली असती बैठक संपली असती विषय ज्याला बैठक करायचीच नाही ना त्या अशा पद्धतीच्या बैठकीचा सण करायचा बाबा मिठी मारायला तयार बसले. मोठा बाबा मिठी मारणार. आम्ही म्हणून की त्यांना आम्ही मदत केली त्याने बिझनेस कशी विधानसभेला दादा कुठं बसून येतो विचारा त्यांना होय भाऊ, जिल्हा बँकेत पण असंच होणार आहे. काय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते तर लागल्यावरचा विषय आज काय लाग- आमची आजही इच्छा आहे सगळ्यांनी सोबत घेऊन लढावं नाही लढलं तर भाजप एकटं लढेल त्यांना देऊन टाकले ग्रामविकास खात्याचे ते लढले सगळे अधिकारी काय विषय ते आमचे पालक आहेत आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ते सांगतील तसं आम्ही काम करू इथून